लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। लोकसभेचा अध्यक्ष कोणाकडे असावा आणि उपाध्यक्षपद कोणाकडे असावं ही चर्चा सध्या सगळीकडेच रंगते आहे। परंतु अशातच लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि ओम बिर्ला यांना लोकसभेचा अध्यक्ष करण्यात आलं। अर्थातच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आवाजवी मताने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आणि ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष झाले। लोकसभेमध्ये अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून के सुरेश यांना देखील इंडिया आघाडीने उमेदवारी दिली होती आणि ओम बिर्ला आणि के सुरेश यांच्यामध्ये ही लढत झाली होती आणि याच्यामध्ये ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। आता प्रश्न पुन्हा असा आहे की लोकसभेच्या उपाध्यक्षाचं काय, लोकसभेचे उपाध्यक्ष कशा पद्धतीने निवडले जातात। खरं तर आतापर्यंतची प्रक्रिया आपण जर बघितली तर आपल्याला असं दिसेल की लोकसभेचं उपाध्यक्षपद हे सातत्याने विरोधी पक्षाकडे आलेलं आहे। विरोधी पक्षातला जो सगळ्यात सिनियर सदस्य असेल त्याला लोकसभेचं उपाध्यक्षपद दिलं जातं। खरं तर प्रक्रिया अशी होती आतापर्यंत की लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी कधीही निवडणूक झालेली नाही। लोकसभेचं अध्यक्षपद हे लोकसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांपैकी जे सगळ्यात सिनियर सदस्य आहे आणि ज्याने लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त काळ घालवलेला आहे, अर्थातच सगळ्यात जास्त वेळेस निवडून आलेला आहे आणि तो जास्त दिवस त्याने लोकसभेमध्ये काम केलेलं आहे, अशा सदस्याला लोकसभेचा अध्यक्ष केलं जातं। परंतु यावेळेस मात्र असं केलं गेलेलं नाही। लोकसभेच्या या प्रक्रियेमधून जर यावेळेस हे सरकार गेलं असतं तर लोकसभेचं अध्यक्षपद हे इंडिया आघाडीकडे आलं असतं आणि इंडिया आघाडीचे के सुरेश हे लोकसभेचे अध्यक्ष झाले असते। परंतु यावेळेस लोकसभेमध्ये जे सगळ्यात सिनियर सदस्य आहेत त्यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं नाही आणि म्हणूनच इथं निवडणूक लावावी लागली आणि ओम बिर्ला यांना ते सिनियर नसले तरीही त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। आता आजपर्यंतची प्रक्रिया अशी आहे की लोकसभेचं उपाध्यक्षपद हे सातत्याने विरोधी पक्षाकडे राहिलेलं आहे, परंतु यावेळेस मात्र लोकसभेचं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे राहणार की नाही हे सांगता येत नाही। मागच्या 5 वर्षामध्ये लोकसभेचं उपाध्यक्षपदच संसदेमध्ये नव्हतं। खरं तर लोकसभेचं अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद हे दोन्ही घटनात्मक पद आहेत। भारतीय संविधानाच्या कलम 93 मध्ये लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच लोकसभेला अध्यक्षही असला पाहिजे आणि उपाध्यक्षही असला पाहिजे, त्याच्याशिवाय लोकसभेचं सभागृह चालवता येणार नाही, कारण हे घटनात्मक पद आहेत। परंतु मागच्या 5 वर्षामध्ये अर्थातच 2019 पासून 24 पर्यंत भारताच्या लोकसभेमध्ये पहिल्यांदाच लोकसभेच्या उपाध्यक्षाचं पदच भरलं गेलेलं नाही। नरेंद्र मोदी यांनी हे घटनात्मक पदच नाकारलेलं आहे का असा देखील प्रश्न विचारला जातोय, कारण घटनेमध्ये जर याची तरतूद असेल तर तुम्हाला उपाध्यक्ष नेमावाच लागेल। अर्थातच जेवढे काही सदस्य आहेत त्या सदस्यांपैकी कोणालाही उपाध्यक्ष करा, पण लोकसभेला उपाध्यक्ष असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच घटनेमध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे। हे काही मंत्र्यांसारखं पद नाही आहे की एखाद्या खात्याला मंत्री नसला तरी चालेल असं हे पद नाही आहे। हे पद घटनात्मक आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम 93 मध्ये आणि 94 मध्ये याची विशेष नोंद घेण्यात आलेली आहे आणि म्हणूनच याला घटनात्मक पद आहे असं आपण म्हणतो आणि हे पद भरणं गरजेचं होतं। परंतु मागच्या 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये उपाध्यक्षपद भरलेलं नाही आणि म्हणूनच घटनात्मक पद देखील नाकारले जात आहेत का असं देखील म्हटलं जात आहे। खरं तर लोकांमध्ये चर्चा ही आहे की घटनेला नरेंद्र मोदी मानत नाहीत, परंतु शपथ घेण्याच्या पूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या माथा हा राज्यघटनेसमोर टेकलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु टेकून अर्थ नाही आहे। तर घटनेमध्ये जेवढी काही घटनात्मक पद आहेत त्याचा देखील सन्मान केला गेला पाहिजे आणि म्हणूनच उपाध्यक्षपद देखील त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये भरणं गरजेचं होतं। तो त्यांच्या पक्षाचा असेल किंवा विरोधी पक्षाचा असेल, परंतु कोणी ना कोणी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी निवड करणं गरजेचं होतं, परंतु त्याची निवडच केली गेलेली नाही आणि म्हणून घटनात्मक पदं देखील नाकारली जात आहेत का असा देखील प्रश्न विचारला जातो आणि मग लोकांमध्ये चर्चा होते की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे भारताचं संविधान बदलणार आहेत का। खरं तर भारताचं संविधान बदलण्याची वेळच त्यांना येणार नाही, कारण भारताच्या संविधानातल्या अनेक प्रक्रियांना ते सातत्याने बगल देत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून भारताच्या लोकसभेमध्ये उपाध्यक्षपदच भरलं गेलेलं नाही आणि म्हणून पुन्हा लोकांमध्ये संशय निर्माण होतो की घटनात्मक पदं जर नाकारली जात असतील, घटनेमध्ये असलेल्या तरतुदी जर नाकारल्या जात असतील तर राज्यघटनेला काही अर्थ नाही आहे आणि म्हणूनच हे राज्यघटनेला मानत नाहीत आणि भविष्यामध्ये ते राज्यघटना बदलू देखील शकतात असा संशय लोकांना येऊ शकतो। परंतु यावर्षी मात्र ते लोकसभेचं उपाध्यक्षपद भरतील, कारण विरोधी पक्ष एवढा मजबूत आलेला आहे की त्यांना त्यांच्या पक्षाचा का होईना पण उपाध्यक्ष यावेळेस नियुक्त करावा लागणार आहे। खरं तर त्यांनी विरोधी पक्षातल्या एखाद्या वरिष्ठ सदस्याला लोकसभेचं उपाध्यक्षपद देणं गरजेचं आहे, कारण आपल्या लोकशाहीच्या संकेतामध्ये, संसदीय संकेतामध्ये आतापर्यंत विरोधी पक्षातल्याच एखाद्या व्यक्तीला उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि लोकसभेचं अध्यक्षपद हे सगळ्यात वरिष्ठ सदस्याला देण्यात आलेलं आहे। परंतु
ही जी काही संसदेची परंपरा आहे ही परंपरा नरेंद्र मोदी यांनी नाकारलेली आहे आणि वरिष्ठ संसद सदस्याला त्यांनी लोकसभेचा अध्यक्ष केलेलं नाही. आता इथून पुढे देखील ते विरोधी पक्षातल्या एखाद्या सदस्याला उपाध्यक्ष करतील की नाही असा संशय आपल्याला येऊ शकतो. परंतु त्यांनी हे पद भरणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस देखील त्यांनी हे पद भरणं गरजेचं होतं, कारण हे पद भारतीय संविधानामध्ये असलेलं संवैधानिक पद आहे. याला तुम्हाला नाकारता येत नाही आणि जर ते नाकारलं गेलं तर तुम्ही भारतीय संविधानाच्या विरोधात आहात असा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो. म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदाबरोबरच यावेळेस तरी उपाध्यक्षपद भरणं गरजेचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आपल्याला नेमकं नरेंद्र मोदी यांच्या 2019 ते 2024मध्ये उपाध्यक्षपद न भरण्याच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आज ते जे काही संसदेचे संकेत तोडत आहेत त्याच्याबद्दल नेमकं काय वाटतं हेही सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.